नमस्कार. आज प्रभागातील सर्वच माझ्या माता भगिनींना त्याचप्रमाणे सर्वच नागरिकांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही प्रभाग क्रमांक 16 मधील 4 उमेदवार ज्याच्यामध्ये ऐश्वर्याताई राजेंद्रजी तरस, रेश्माताई बापूसाहेब कातडे, निलेश भाऊ गुलाबराव तरस आणि मी स्वतः धर्मपाल तंत्रपाळे आमच्या 4 नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी सर्व जनतेला शुभेच्छा देतो. या जनतेंनी आम्हाला जे 4 उमेदवार 4 नगरसेवकांना जे प्रेम दिलं ते भरभरून या ठिकाणी प्रेम दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तरी वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लढलो असलो पण जनतेच्या विकासासाठी आम्ही सुरुवातीपासून एकत्र होतो. भविष्य काळात पण आम्ही एकत्र राहणार आहे. आणि प्रभागाचा विकास कसा होईल या संदर्भामध्ये सन्माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमदार सन्माननीय शंकर भाऊजी जगताप आहे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आम्ही तिकडे भांडून आणि या दोन्ही आमदार आणि खासदारांचं सहकार्य घेऊन या प्रभागाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार आहे. आणि गेले 20 वर्ष झाले या प्रभागातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही 4 उमेदवार 4 नगरसेवक या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आम्ही कुठल्याच प्रकारचं प्रभागातल्या कामासाठी वेगळेपणा दाखवणार नाही, एकत्ररित्या येऊन या ठिकाणी प्रभागाचा विकास करणार आहे. आणि एक आदर्श उदाहरण आम्ही लोकांसमोर ठेवणार आहे. आजपर्यंत 2 इकडे होते 2 तिकडे होते, आज 3 आणि 1 जरी असलं पण 4 एकत्र येऊन काम करणार आहोत असं या ठिकाणी जाहीर करतो. नमस्कार, मी राजेंद्र बाळासाहेब तरस. आपल्या प्रभागातील जनतेने आता झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझी पत्नी ऐश्वर्या राजेंद्र तरस तिला 17,781 मतदान देऊन 5,200 मतांच्या फरकानं तिला निवडून दिलेलं आहे. आणि आज गणेश जयंती असल्यानं प्रभागातील चिंतामणी चौक, चिंतामणी गणपती मंदिर ते साईनगर ह्या संपूर्ण प्रभागाच्या मध्ये जवळपास 30 ते 35 ठिकाणी आज गणेश जयंतीचे कार्यक्रम होते. या ठिकाणी आम्ही भेटी दिल्यात आणि भेटी दिल्यानंतर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता योग्य व्यक्ती, काम करणारी माणसं निवडून गेली म्हणून असं जनतेच्या तोंडून उत्स्फूर्तपणे येत आहे. आणि भविष्यामध्ये आम्ही एक विचारांची माणसं, पक्ष वेगळा असला परंतु देशात राज्यात युतीचं सरकार आहे आणि युतीच्या माध्यमातूनच या भागामध्ये 3 शिवसेना 1 भाजप अशी सीट आलेली आहे. आणि याच माध्यमातून आम्ही प्रभागामध्ये विकासाची गंगा या ठिकाणी आणणार आहोत. आणि केंद्र सरकार, राज्य सरकार असेल आणि आमचे नेते खासदार श्रीरंग बारणे असतील आणि भाजपचे नेते आदरणीय आमदार शंकरभाऊ जगताप असेल, या सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी आणू. आणि जे आजपर्यंतच्या या सांगितल्याप्रमाणे गार्डन असेल, क्रीडांगण असेल, त्याचप्रमाणे डीपी रस्ते असतील, हे सगळं काम करण्याचा आमचा मानस असेल. आणि प्रभागामध्ये नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये एक प्रभाग 4ही नगरसेवक वेगवेगळ्या पक्षांचे असल्यानं काम कसं करू शकतात याचं एक उत्तम उदाहरण आम्ही शहराला देऊ.